राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीबाबत बोलताना, मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कोणी डावलू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केलं पाहिजे, असं वक्तव्य तनपुरे यांनी केलं. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू असं सांगताना तनपुरे यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्याने प्राजक्त तनपुरे यांच्या मनात नेमकं चाललंय काय याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला, तर पुढील 2 दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात 1 ते 2 अंशाने घट झाली असून काल अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम होती. मराठवाड्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत उन्हाच्या वाढत्या चटक्यावर काहीसा दिलासा दिलाय. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांसह कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. राज्यात पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवीन कायदा आणण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. राज्यातील 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी खासगी पूर्व प्राथमिक शाळांची शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलंय. या पोर्टलवर नोंदणी करताना शाळेचे स्थान, वर्गखोल्यांची संख्या, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची संख्या, पायाभूत सुविधा, शाळेची इमारत, क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही तसेच शिक्षक व कर्मचारी याबाबतची माहिती देणं अपेक्षित असणार आहे. राज्यात आतापर्यंत 12,733 खासगी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांची नोंदणी झाली आहे. उर्वरित संस्थांनाही नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली आहे. पुणे शहराच्या मध्यवस्तीत आता तुमच्या जुन्या वाहनांना एंट्री मिळवणं महागात पडू शकतं. वाढत्या वायू प्रदूषणावर लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या भागात लो एमिशन झोन लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्यात. यामुळे जास्त प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वाहतूक तज्ज्ञ उपस्थित होते. शहरातील 46% प्रदूषण हे केवळ वाहनांमुळे होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. यातही धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील 70% वाहने अजूनही BSIB किंवा त्यापेक्षा जुन्या तंत्रज्ञानाची आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे. देशातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकींची घोषणा होत नाही, तोच भाजप कामाला लागलाय. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपने त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. विनोद तावडे यांच्या खांद्यावर केरळमध्ये पहिला विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. केरळमध्ये भाजपला एकदाही विधानसभेत बहुमत मिळालेलं नाहीये. केरळमध्ये सध्या भाजपचा एकही आमदार नसल्याने तावडे यांना थेट शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. तावडे यांच्यासाठी हे शिवधनुष्य ठरणार आहे. केरळमध्ये 9 एप्रिलला मतदान असून 4 मे रोजी मतमोजणी होईल. आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच तावडे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत कार्यकर्त्यांना भाजप सत्तेत येईपर्यंत थांबू नका असं आवाहन केलंय. ओडिशाच्या कटकमधील SCV मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ICU मध्ये आज पहाटे लागलेल्या आगीत किमान 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. सरकारी रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागात लागलेली आग ICUच्या एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक तपासातून माहिती समोर आली आहे. ही आग रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान लागली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. दरम्यान मुख्यमंत्री मोहन चरण माझी घटनास्थळी पोहोचले. ICU मध्ये एकूण 23 रुग्ण होते, त्यापैकी 7 रुग्णांचा ICU मध्येच होरपळून मृत्यू झाला, तर 3घांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच इतर जखमी रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील ICU मध्ये हलवण्यात आलंय. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 17वा दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहे. इराणकडूनही प्रत्येक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना महत्त्वाचं आवाहन केलंय. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मिळून पेट्रोलिंग करू असा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना दिलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही जहाजांना संरक्षण देणार आहोत, अनेक देशांशी बोलत आहोत अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. मध्य पूर्वेत सुरू असणाऱ्या युद्धामुळे जगात होणारा तेल पुरवठा ठप्प झालाय. अशा स्थितीत अनेक देशांपुढे इंधन टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. अशातच आता शेजारील बांगलादेशने इंधन पुरवठा स्थिर करण्यासाठी भारताला मदतीचा हात मागितलाय. बांगलादेश एप्रिलपर्यंत भारताकडून अतिरिक्त 25,000 टन डिझेल आयात करेल असं सांगितलं गेलंय. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशननुसार भारताकडून अलीकडेच 5,000 टन डिझेल आलंय, तर 18 किंवा 19 मार्चच्या सुमारास आणखी 5,000 टन डिझेल येण्याची अपेक्षा आहे. अशातच शेजारील बांगलादेशने भारताकडून अतिरिक्त 25,000 टन डिझेल आयात करण्याचा निर्णय घेतलाय. आम्हाला भारतातून अतिरिक्त 40,000 टन डिझेल आयात करण्याचा प्रस्ताव मिळालाय. प्रक्रियात्मक काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच LC उघडणे आणि इतर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हे 40,000 टन डिझेल एप्रिलपर्यंत बांगलादेशात देखील पोहोचेल, असे BPCचे महाव्यवस्थापक मोहम्मद मुर्शद हुसेन आझाद म्हणाले. यष्टिरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार सरफराज अहमद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जवळपास 2 दशकं पाकिस्तान क्रिकेटची सेवा करणाऱ्या सरफराजच्या या निर्णयासह सर्वांना धक्का बसलाय. सरफराज अहमदने क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. त्याने 54 कसोटी, 117 एकदिवसीय आणि 61 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने एकूण 6,164 धावा केल्या, ज्यामध्ये 6 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टिरक्षक म्हणून त्याने 315 झेल घेतले, तर 56 फलंदाजांना स्टंप आउट केले. कर्णधार म्हणूनही सरफराजने पाकिस्तानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान 3ही फॉर्मॅटमध्ये एकूण 100 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये खेळला, तर त्याच्या कर्णधार पदाच्या काळात पाकिस्तान T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचला. सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने T20 मध्ये सलग 11 मालिका जिंकण्याचा जागतिक विक्रम केला, तसेच 6 वेळा प्रतिस्पर्धी संघांना क्लीन स्वीप दिला. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर तिच्या पतीसोबत नुकतीच एका वृत्तसमूहाच्या कार्यक्रमाला हजर राहिली होती. याच दरम्यान अंकिताला तुझ्या मते महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण असं विचारलं. त्यावर अंकिताने अनेक मराठी माणसांच्या मनातलं उत्तर दिलं. अंकिता म्हणाली की नेतृत्व, निर्णय क्षमता आणि मार्गदर्शक या 3ही बाबींचा विचार केला तर मला वाटतं की बिग बॉस हे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील.